अंबानी आज किमान एक 5-25 लाख स्क्वेअर फीटचं त्यांचे ऑफिस स्पेस असतील, 5-25 लाख स्टाफ असेल, तरीही ते जगातले आज पहिल्या 10 मध्ये सुद्धा श्रीमंत माणसांमध्ये नाहीयेत. आणि 1960-70च्या दशकात सुरू केलेली रिलायन्स इंडस्ट्री, त्याच्याच उलट इलॉन मस्क 95-96 साली त्यांनी व्यवसाय चालू केला. 2-4 लाख स्क्वेअर फूटचं सुद्धा ऑफिस नाहीये, 2-4 लाख लोक सुद्धा काम करत नाहीये, आणि तो जगातला श्रीमंत माणूस म्हणून आला. का आला? कारण त्यांनी जे प्रोडक्ट शोधले ते वेगळे होते. ते टेस्ला ड्रायव्हरलेस कार कधी विचारच केला नव्हता आपण. स्पेस एक्स कधी विचारच केला नव्हता आपण की माणूस स्पेसमध्ये जाऊन परत फिरून येऊ शकतो, हा विचारच केला नव्हता. ते त्यांनी केलं म्हणून त्याला यश मिळालं. आणि म्हणून मला असं वाटतं की इनोव्हेशन मध्ये पण 2 फरक असतात, तो फरक समजला पाहिजे. फक्त गुळाचा चहा आणि त्याच्यानंतर गवती चहा आणि त्याच्यानंतर आलं टाकून चहा आणि त्याच्यानंतर अजून कोणता चहा, असं करता येणार नाही. तर बाबा दुसरं काहीतरी तुम्ही शोधा ना, समाजातले प्रॉब्लेम शोधून त्याला सोल्युशन दिलं तर लोक उडी मारतात त्याच्यावर.